आज सहजच घरात बसले आणि बसल्या बसल्या मैत्रिणींनो तुमच्याशी काही बोलावंसं वाटलं की खरंच अनेक अशा माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना वाटतं मला माझ्या जीवनात खूप काही करायचं राहून गेलं. मला जीवनात खूप काही इच्छा होत्या, त्या इच्छा तशाच राहून गेल्या. संसाराची जबाबदारी, मुलांची काळजी, मुलांच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये मी कुठेतरी हरवून गेले. माझं अस्तित्व कुठेतरी संपून गेलं. पण आज आपण त्या अशा महिलांकडे पाहूया की ज्यांनी त्यांचं ध्येय गाठण्यासाठी काही स्वतःला शिस्त लावून घेतल्या होत्या. जीवनामध्ये काहीतरी त्यांच्या आयुष्याला शिस्त होती आणि म्हणून त्या त्यांच्या ध्येयापर्यंत पोचू शकल्या. कुठल्या असं सवयी होत्या त्या मैत्रिणींच्या की ज्या आज एका उच्च पातळीवर जाऊन त्यांचं ध्येय पूर्णत्वास नेऊ शकल्या. सगळ्यात पहिली सवय सकाळी उठण्याची, की त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये सकाळी उठून आपला वेळ काही क्षण थोडंसं शांत राहून विचार करून निर्णय घेण्यासाठी घालवला. सकाळी उठून मोबाईल हातात घेणं हे उद्दिष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात कधीच ठेवलं नाही. त्याचं कारण असं की जेव्हा सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या हातात मोबाईल घेतो ना प्रियानो, तेव्हा मोबाईल घेतल्यानंतर पहिलं लक्ष आपल्या त्या प्रत्येक बातमीकडं, त्या प्रत्येक मेसेजकडे जातं. काही मेसेज त्याच्यातले चांगले असतात, त्याच्यामुळे आम्ही आनंदित होतो. काही मेसेज दुःखाचे असतात, टेन्शनचे असतात आणि त्यामुळे आम्ही लगेच निराश होतो. एका क्षणात निराशा, एका क्षणात आनंद. अशामुळं आपली शारीरिक जी लेवल असते, आपले जे शारीरिक इंद्रिय असतात, त्याचे जे हार्मोन्स असतात, ते हार्मोन क्षणाक्षणाला बदलून जातात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर निश्चित होत असतो. म्हणून ती कधीही सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घेत नाही. ती आळशी बसून कधीच खात नाही. तिने तिच्या जीवनात ठरवलेलं असतं की मला माझ्या जीवनामध्ये आज सकाळपासून सकाळच्या रात्रीपर्यंत माझ्या जीवनातला प्रत्येक वेळ मला कशासाठी घालवायचा आहे. आमच्या जीवनातला वेळ खूप अनमोल आहे बहिणीनो, आणि हा अनमोल वेळ आम्ही कशा रीतीने घालवतो हे आम्ही शिकलंच पाहिजे. तिला पण काम आहे, तिला पण तिची फॅमिली आहे, तिला पण तिची मुलं आहेत. मग हे सगळं असताना ती करू शकते तर मी का नाही करू शकत? कारण मी फक्त जगते, फक्त जगते, रोजचा दिवस घालवते. आजचा दिवस आला, उद्या निघून गेला, पण मला माहीतच नाही की मला माझ्या जीवनात नक्की काय करायचं आहे. मला माहीतच नाही परमेश्वराने मला हे जीवन कशासाठी दिलेलं आहे. मला माहीतच नाही उद्याच्या दिवशी माझ्या हे जीवनातला अंत झाला तर मी इथून जाताना त्या परमेश्वराकडे काय घेऊन जाणार आहे. जोपर्यंत हे समजणार नाही ना, तोपर्यंत जीवनाचं खरं उद्दिष्ट तुम्हाला कळणारच नाही. आणि जोपर्यंत जीवनाचं खरं उद्दिष्ट कळणार नाही ना, तोपर्यंत आपण आपल्या जीवनाची वाटचाल चांगल्या रीतीनं करूच शकणार आहे. हे कटू आहे, पण हे सत्य आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे, सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. हो, मोत्याहून अधिक असल्याची उपमा तिला दिलेली आहे. कारण ती तिच्या आचारविचारांकडे लक्ष देते, तिच्या मुलांच्या आचारविचारांकडे लक्ष देते. ती तिच्या घराची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, तिच्या इथे कामाला असलेल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेते. अशी स्त्री नक्कीच सद्गुणी स्त्री म्हणण्याच्या योग्यतेचे आहे. मग ते सद्गुण आमच्यामध्ये नसावे का? ती द्राक्षीचा मळा लावते असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तर ती द्राक्षीचा मळा लावते म्हणजे ती घरातल्या प्रत्येक गोष्टीकडं तिचं लक्ष आहे. प्रत्येक गोष्ट ती काळजीने करते. ती तिचा वेळ कुठेही वाया घालवत नाही. कुठेही गप्पा मारण्यात, टाईमपास करण्यात ती तिचा वेळ वाया घालवत नाही. तर तिच्या प्रत्येक वेळेला काहीतरी किंमत असते. आणि अशी स्त्री जेव्हा समाजामध्ये असते तेव्हा ती कुटुंबासाठी तर आशीर्वादाचं कारण ठरतेच, पण समाजासाठी देखील ती नक्कीच आशीर्वादाचं कारण ठरते. कारण त्या आदर्श स्त्रीमुळं तिचं कुटुंब एक आदर्श कुटुंब बनतं. आणि अशी आदर्श कुटुंब जेव्हा समाजामध्ये असतात तेव्हा समाज देखील आदर्श समाज झाल्याशिवाय राहत नाही. ती स्वतःपुरतीच जगत नाही, ती समाजासाठी देखील जगते. समाजासाठी असलेले देखील कर्तव्य तिला समजतात. आज आम्ही कुठे आहोत? आज कशा मनस्थितीत आम्ही आहोत? मैत्रिणींनो, आज विचार करूया आणि निश्चय करूया की आत्तापर्यंत कदाचित मी जगले नाही, पण मला देखील विचार करायचा आहे, माझं हे जीवन मला कशा रीतीने घालवायचं आहे. मला देखील एक सद्गुणी स्त्री बनायचं आहे. मला देखील माझ्या जीवनामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे. स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना नेहमीच तुमच्याशी सगळे चांगले वागतील असं नाही.
नेहमीच कोणी तुमचं कौतुक करतील असंही नाही. लोक काय म्हणतात याच्याकडे न पाहता मला माझ्या जीवनात काय करायचं हे महत्त्वाचं आहे. मला माझ्या जीवनामध्ये कशाला देवाने या जगात ठेवलं आहे हे समजून घ्यायचं आहे आणि माझ्या जीवनाचं उद्दिष्ट समजून मला हे जीवन जगायचं आहे आणि हे करण्यासाठी आपल्या प्रत्येकाचं परमेश्वर सहाय्य करू.